डीजीसीएच्या 1 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या रेस्ट नियमांमुळे निर्माण झालेल्या क्रूच्या कमतरतेमुळे भारताची सर्वात मोठी विमानसेवा इंडिगोनं शुक्रवारी एकाच दिवसात 550हून अधिक आणि अलीकडेच 1000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याने विमान रद्द होऊन नागपूरसह देशभरातील हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे। इंडिगोनं प्रवास करणारे अनेक प्रवासी नागपूर विमानतळावरही हैराण परेशान होते। भारत सरकारने या अडथळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एका निवेदनातून दिली आहे। इंडिगोच्या फ्लाइट एकाच वेळी रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडकून पडले होते। भारताची सर्वात मोठी विमानसेवा इंडिगोचं ऑपरेशन ठप्प झालं कारण पायलट आणि रोस्टरिंगमधील अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्द कराव्या लागल्या। शुक्रवारी 550हून अधिक उड्डाणं रद्द झाली। विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। इंडिगोच्या काही फ्लाइट्समध्ये 12 तासांपेक्षा जास्त विलंब झाला। नव्या नियमांनुसार क्रूच्या साप्ताहिक विश्रांतीची मर्यादा 48 तास करण्यात आली आहे आणि रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा ठरवण्यात आली आहे। सरकारनं फेब्रुवारी 2026 पर्यंत काही प्रमाणात सवलत दिली आहे। प्रभावित प्रवाशांना रिफंड आणि मदतीचा आदेश दिले आहेत। तसंच चौकशीला सुरुवात केली आहे। दरम्यान पायलट युनियननं सुरक्षा नियमांमध्ये केलेल्या बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। याचप्रमाणे गुरुवारी देखील इंडिगोच्या एका फ्लाइटनं मध्यरात्री नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांना हैदराबादमध्ये उतरवण्यात आलं। प्रवासी नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बसले होते, मात्र ऑपरेशन ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना हैदराबादमध्येच उतरवण्यात आलं।